नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक स्पर्धेची माहिती घेणार आहोत। तर स्वरशिल्प साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ही एक स्पर्धा भरवलेली आहे। तर ही स्पर्धा ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन सुद्धा आहे। म्हणजे ज्यांना भाग घ्यायचा ते ऑनलाईन घेऊ शकतात आणि जे ऑफलाईन भाग घेऊ शकतात त्यांना ऑफलाईनची पण सुविधा आहे। पण ऑफलाईन स्पर्धा जी फक्त मुंबईमध्ये आहे। तर मुंबईमध्ये जे रहिवासी आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन सुद्धा आहे। म्हणजे जे मुंबई बाहेरचे आहेत त्यांनी शक्यतो ऑनलाईन या स्पर्धेमध्ये ते भाग घेऊ शकतात आणि ज्यांची इच्छा आहे, जे मुंबईत राहतात, ते ऑफलाईन या स्पर्धेत भाग घेऊ शकतात। तर महाराष्ट्र दिनानिमित्त ही स्पर्धा त्यांनी भरवलेली आहे। तर ही कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे, तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभिवाचन करायचं आहे, दुसरं लेख वाचन करायचं आहे। तर अभिवाचनामध्ये कथा असेल छोटीशी किंवा कथेचा मधला छोटासा पार्ट असेल। नेमकं त्यांना काय हवं हे त्यांनी फोन नंबर दिलेला आहे, तो मी देईनच। त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी विचारू शकता। पण इथे तर त्यांनी अभिवाचन फक्त इतकंच लिहिलेलं आहे, त्यामुळे कथेचं अभिवाचन की कथेतला थोडा भाग हे तुम्ही त्यांना विचारून घेऊ शकता। तर अभिवाचन आहे, लेखवाचन आहे। लेखवाचन म्हणजे लेख आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त स्पर्धा आहे, त्यामुळं शक्यतो विषयाला काही इथे बंधन दिलेलं नाही आहे। त्यामुळं महाराष्ट्र दिनानिमित्त जे महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सांगता येईल किंवा आपल्या देशाबद्दल, आपल्या देशाची परंपरा किंवा आपल्या देशामध्ये असणारे कला, आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या महाराष्ट्र देशाबद्दलचं महत्त्व की सर्वधर्म समभाव किंवा पारंपरिक आपले काही खेळ आहेत किंवा आपल्या पद्धती, परंपरा, जे महाराष्ट्र कशासाठी ओळखला जातो, साधारण अशा स्वरूपाचं लेखवाचन तुम्ही करू लेख लिहून त्याचं लेखवाचन करायचं आहे। परत आहे काव्यवाचन। काव्यवाचनमध्ये पण तुमच्या मनासारखा तुम्ही विषय घेऊ शकता की तो महाराष्ट्र, आता मी जे विषय सांगितलं तसं आपल्या महाराष्ट्राचं गुणगौरव करणारं एखादं कविता, असं तुम्ही काव्यवाचन करू शकता। पुढे आहे एकपात्री अभिनय। तर तुम्हाला महाराष्ट्र दिनाबद्दल किंवा आपल्या संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दल तुम्हाला काही नाट्यछटा लिहिता येत असतील, थोडक्यात नाट्यछटा लिहून त्याचं एकपात्री अभिनय अशा स्वरूपात करायचं आहे। हे सगळं ऑनलाईन असणार आहे आणि ऑफलाईनसुद्धा असणार आहे। परत भारूड आहे, पोवाडा सादरीकरण आहे। तर हे सुद्धा तुम्ही भारूड लिहू शकता, पोवाडा लिहू शकता तुमचा स्वतःचा, आणि त्याचं सादरीकरण करायचं। म्हणजेच या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त स्पर्धा आहे, त्यामुळे विषय तोच असणार आहे की महाराष्ट्राबद्दलच सगळं विषय असणार आहे, त्याची जी संबंधित आहे आपल्या राष्ट्राबद्दलच। तर अभिवाचन, लेखवाचन, काव्यवाचन तसेच एकपात्री अभिनय, भारूड आणि पोवाडा हे सादरीकरण, तर हे सगळं सादरीकरण करायचं आहे। तर अशा विविध स्पर्धांचं त्यांनी आयोजन केलं आहे की जे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईनसुद्धा आहे। तर या स्पर्धेसाठी ते प्रथम द्वितीय क्रमांक काढणार आहेत आणि उत्तेजनार्थही पारितोषिक आहेत। तसेच सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह किंवा सन्मानपत्र हे पण देण्यात येईल। आणि ही स्पर्धा ऑनलाईन स्पर्धा आहे, ही 24 एप्रिलला असणार आहे ऑनलाईन। ती गुगल मीटवर घेण्यात येईल 24 एप्रिलची। आणि जी ऑफलाईन स्पर्धा आहे ती 27 एप्रिलला ती नवी मुंबई येथे होईल। तर 27ला आहे ती मुंबईमध्ये ऑफलाईन आहे आणि 24 एप्रिलला आहे ती ऑनलाईन गुगल मीटवर आहे। तर ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा आहे त्यांनी नावनोंदणी करणं गरजेचं आहे। 15 एप्रिलपर्यंत तुम्ही दिलेल्या नंबरवरती त्यांना संपर्क साधायचा आहे। तर त्यांचा नंबर आहे तो मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये। तुम्ही 15 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं नावनोंदणी करा। तुम्ही ऑनलाईन स्पर्धेत भाग घेणार आहात की ऑफलाईन स्पर्धेत घेणार आहात हे त्यांना सांगायचं आहे। तसंच मी म्हणलं सुरुवातीला की तुम्ही अभिवाचन कशाबद्दलचं हवं आहे त्यांना ते विचारून घ्या त्यांना व्हॉट्सअप करून। लेखवाचन आहे, तर लेख तुम्ही लिहू शकता। लेख कधी केव्हाही हा 3 भागांमध्ये लेख लिहायचा असतो। समजा आता महाराष्ट्र हा विषय जर घेतला, महाराष्ट्र देश, तर सुरुवातीला महाराष्ट्र देश कुठं वसलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र देशाचं स्वरूप काय आहे, नेमकं महाराष्ट्र देशामध्ये कोणती लोकं आहेत, कशा पद्धतीने राहतात, किंवा महाराष्ट्राला कुठल्या कुठल्या नैसर्गिक देणगी लाभलेल्या आहेत, हे सगळं तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहू शकता। दुसऱ्या पॅराग्राफमध्ये पण महाराष्ट्रामध्ये
जाती धर्म कसे विविध जाती धर्माचे लोक कसे एकत्र राहतात, कोणकोणते सण साजरे करतात, परंपरा काय आहेत, रूढी काय आहेत, आणि महाराष्ट्र देश हा कशासाठी प्रसिद्ध आहे, हे सगळं दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहू शकताय. आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये आपल्या महाराष्ट्र देशाबद्दल तुम्हाला वाटणारा अभिमान किंवा इथं महाराष्ट्रात जन्माला असल्याचं तुमचा जो काही म्हणजे इतर देशांपेक्षा आपला महाराष्ट्र देश कसा आहे आणि कोणत्या बाबतीत चांगला आहे, वातावरण म्हणा किंवा इथल्या सण समारंभ म्हणा किंवा लोकांचं एकूण राहणीमान, हे सगळं तुम्ही शेवटच्या पॅराग्राफमध्ये लिहून तो लेख तसा पूर्ण करू शकता. तर अशा पद्धतीचं तुम्ही अधिक माहितीसाठी त्यांना नक्कीच फोनवरती संपर्क करा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त आयडिया मिळेल की विषय कोणता आहे. कारण त्यांनी इथे काही विषय दिलेला नाही आहे, फक्त महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवाचन, काव्यवाचन, लेखवाचन, एकपात्री अभिनय, भारूड आणि पोवाडा सादरीकरण असंच एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. स्पेसिफिक असा विषय दिलेला नाही आहे. पण मला वाटतं की महाराष्ट्र दिनानिमित्त स्पर्धा आहे, त्यामुळं शक्यतो महाराष्ट्राबद्दलच लिहायचं असेल. मग महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही थोड्याशा वाचून अभ्यास करून त्याबद्दल तुम्हाला जो प्रकार आवडतो त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. कविता पण लिहू शकता महाराष्ट्र देशावरती. तर अशा पद्धतीची ही स्पर्धा आहे. तर ज्यांना कोणाला भाग घ्यायचा आहे त्यांनी 15 एप्रिलच्या आत तुमचं नाव नोंदणी त्यांना करायची आहे आणि तो नंबर मी देते. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अनेक स्पर्धांच्या माहिती मी येत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.